स्वामी, बाळप्पा भाऊ, चमत्कारच झाला. मी तुम्हालाच भेटायला येणार होतो. हे बघा, हा माणिक माझ्या जाळ्यात सापडला आणि चांदीच्या नाण्याची थैली. शिपाईने चोराला पकडला आणि शिपाई थैली देऊन गेला. तू वीणाचा विचार केलास, तू दुसऱ्याचा विचार केला म्हणून आम्ही तुझा विचार केला. तू तुझा कर्म केला आणि त्याचा लाभ तुला झाला. आज मला समजलं स्वामी, दुप्पट लाभ म्हणजे काय. आधी फक्त नाणी मिळाली असती आणि नंतर फक्त माणिक, पण हा सगळं मिळालं. चांगुलपणामुळे उद्धार होतोय हे मनापासून पटतंय स्वामी. स्वामी, म्हणजे तुम्ही कर्तव्यांबद्दलच बोलत होतात ना? हो स्वामी, पण माझ्यापेक्षा वीणाच जास्त अडचणीत आहे. या धनातला अर्धा धन तिला देऊ का? तू तिला काही देऊ नकोस. तिची समस्या सुटेल. तुझ्या नशिबात जे आहे ते तिला मिळणार. मात्र जे घडायचंय ते घडल्यानंतर. आई बाबा, अहो तुम्ही झोपा. अगं वेळ लागेल मला, पहाट होईल झोपायला. तुम्ही झोपून घ्या. बाळा, अगं तू जागी असताना आम्ही कसे झोपणार? अगं वीणा, तू काम करतेस, आम्हाला झोप तरी कशी लागेल? बघा, डुलकी लागली हिला. उठवू का तिला? पण बिचारी खूप दमली आहे ग. काम तर राहिलंय, पण हिला उठवणं जीवावर आलंय. वीणा, बाळा गो, हे काय केलंयस तू? अगं आई, झोप लागू नये म्हणून बांधून ठेवलंय. अगं वीणा, अशाने तुला त्रास होईल बाळा. असं स्वतःला छळायचं नसतं बाळा. मला माहित आहे बाबा, त्रास होतोय, पण ह्या त्रासापेक्षा माझं स्वप्न मोठं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी कितीही रात्री जागायला तयार आहे, कितीही त्रास सहन करायला तयार आहे. कारण स्वप्न झोपून पूर्ण होत नसतात बाबा, ती जागूनच घडवावी लागतात. स्वामी, किती जिद्द दिली आहे हिला. लता, आज कळतंय, कष्टाला जोड मिळाली की नशीबही नम्र होतं. बळ्या स्वप्नांचा ध्यास असा लागला पाहिजे. स्वप्न पूर्ण करताना झोप उडाली पाहिजे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, त्याचं फळ मिळतच. हा कोळीही खरंच किती प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, किती निगुतीने तो जाळं विणतोय. बळ्या कोळ्याने जाळं विणलं, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्याचा संघर्ष इथे संपत नाही. त्याची परीक्षा सुरूच राहणार. वीणाची परीक्षा सुरूच राहणार. स्वामी,
शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो। स्वामी, मी बनवलेल्या वस्त्रांची चांगली विक्री होऊ दे। दिवस रात्र मेहनत करून ही वस्त्र बनवले, वकिलाचं शुल्क भरण्याचा प्रश्न सुटू दे। स्वामी, माझ्या मेहनतीला न्याय द्या। श्री स्वामी समर्थ। वाह, इतकं सुंदर विणकाम, इतकं सुंदर विणकाम आजकाल क्वचित दिसतं। साहेब, हे सर्व वस्त्र मी माझ्या हाताने विणलेत आणि नक्षीकाम सुद्धा मीच केलं। मला ही सगळी वस्त्र आवडलीत, मला ही सगळी वस्त्र पाहिजेत। हे घ्या तुमच्या मेहनतीचं फळ। हो साहेब, आता देते लगेच। साहेब थांबा। साहेब, यात पैसे नाही आहेत। अहो, चिंचुके भरले त्यात। हे बघा। नाहीत? मग ठीक आहे ना। साहेब, काय करता तुम्ही? ए साहेब, असं नका करू। अहो, माझ्या मेहनतीचं आहे ते। साहेब, नका करू असं। साहेब, थांबा। साहेब, थांबा। कामिनी काकू, तुम्ही? हो, मी। आणि हा माणूसही आमचाच आहे। आम्हाला कळलं तू इथे वस्त्र विकायला बसलीयस। तुझ्या प्रयत्नांना असं यश बरं येऊ देईन मी। इतक्यांदा तुला अद्दल घडवली, पण तुला अक्कल येत नाही ना अजून। विणा, हे बघ, ते घर आणि आयुष्य विसर सगळं। काकू, दिवस रात्र मेहनत करून त्या मेहनतीचं फळ आहे हो हे। काकू, असं नका करू, थांबवा हे सगळं। काकू, हे माझ्या कष्टाचं फळ आहे। काकू, असं नका करू। काकू, थांबा। काकू, नका असं करू। काकू, काकू, थांबा। कामिनी, ए, अगं कामिनी, काय करतेस हे? हे काही पाऊल पुढे टाकायचं नाही हा। थांबा, आहे तिथेच। वीणा, अगं हे काय चाललंय? बाबा, लवकर विचवाते। टाका, माती टाका, बघूया भिजतंय का। काही उपयोग होत नाहीये। माझ्या विरोधात जाल ना,
तर परिणाम हे असेच होणार आहेत, कळलं? हो, आम्ही हतबल आहोत. तुमच्या ताकदीपुढे आम्ही दुर्बल आहोत. पण लक्षात ठेवा, स्वामी ह्याचं उत्तर नक्कीच देतील. अन्याय कितीही मोठा असो, न्याय उशिरा मिळेल पण मिळणार. दुसऱ्याच्या स्वप्नानं आग लावणाऱ्यांना शिक्षेच्या आगीत घोरपडावं लागतं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो काय होतंय? अहो काय होतंय? संपूर्ण अंगाची आगाग होतीये. असं वाटतंय की सगळं अंग होरपळून निघतंय. अरे तू बघत काय बसलायस? पाणी घेऊन ये जा. अरे आण ना लवकर. हे घे. थांब थांब, जास्त आगाग होतीये. थांब. या वस्त्रांना आग लावली ना, म्हणून असं होत आहे. ही आग विझवा, मग अंगाची आगही थांबेल. कर कर, तो सांगतोय तसं कर. काय हो, बरं वाटतंय का? आग थांबली, पण हे बघ, हे बघ काय झालंय. पापाच्या मार्गाने जाल तर स्वर्गात राहून सुद्धा सुखी आणि समाधानी राहू शकणार नाही. समाधान हे वृत्तीत असते, लक्षात ठेवा. हे गप्पा बस. आता मला हे काही एक ऐकायचं नाहीये. आधी वैद्याकडे जातो, नंतर तुमच्याकडे बघतो. सगळं संपलं. आपली मेहनत आपल्या पोरीच्या स्वप्नांची राख झाली. काळजी करू नकोस. हे बघ, जे घडायचं ते घडून गेला आणि राखेतून सुद्धा भरारी घेता येते, हे लक्षात ठेव. मला एक सांग, एखादं वस्त्र सांभाळून ठेवलं असशील ना? हो, तुम्ही मला काल वस्त्राबद्दल विचारलं होतं तेव्हा सगळ्यात आधी मी एक वस्त्र विणलं होतं आणि मी ते बाजूला काढून ठेवलं होतं. विकायच्या कपड्यांमध्ये ते ठेवलं नव्हतं. मी आणते, हा लगेच आणते. हे घ्या. हे बघ, मला ठाऊक आहे, वकिलांना शुल्क देण्याकरता तुझी सगळी धडपड सुरू आहे. एक काम कर, तू हे वस्त्र मला न देता वकिलांना नेऊन दे. खरं तर याची किंमत त्या शुल्का एवढीच आहे आणि कुणास ठाऊक त्यांना हे वस्त्र इतकं आवडेल की या वस्त्राच्या बदल्यात ते शुल्क घेणार सुद्धा नाही. आणि मी नंतर घेऊन जाईन वस्त्र. हे तुम्हाला कसं कळलं? येतो.
दामिनी संपूर्ण अंगाची आगाग होती. असं वाटतंय कोणीतरी जाळतंय माझा हात. आता लेप लावलाय ना मी, वाटेल थोड्या वेळात बरं. जेव्हापासून त्या वीणाला छळायला सुरुवात केली आहे ना, तेव्हापासूनच सगळं विपरीत घडतंय. आज हे तर उद्या ते. मला असं वाटतंय हे सगळं ते स्वामीच घडून आणत असतील. पण मग आता काय करणार आहोत आपण? त्या स्वामींचा बंदोबस्त कसा करणार आहोत? त्या वीणा मागे असलेला त्यांचं पाठबळ कसं काढून घेणार आहोत आपण? तोच विचार करतोय. अजूनही त्रास होतोच आहे का? आता सहन होत नाहीये. तुम्हाला जेवढ्या वेदना होत आहेत तेवढ्याच वेदना मलाही होत आहेत. पण माझ्या वेदना दिसत नाहीये एवढंच. अहो, आपली मुलं घर सोडून गेली, अजूनही परतलेली नाहीये. येतील. नाही, आज अजिबात वेळ नाहीये. आज जर उशीर झाला ना तर खूप मोठा घोळ होईल. काही करून आज ती वस्तू मिळायलाच हवी. साहेब, इतका ताण घेऊ नका, काहीतरी मार्ग नक्की निघेल. ताण? मुख्य न्यायाधीश साहेबांचा थेट आदेश आहे. आज काही करून ती वस्तू पोहोचली पाहिजे. जर नाही पोहोचली ना तर ते नाराज होतील आणि आपण सगळे अडचणीत येऊ. चला. वकील साहेब, क्षणभर थांबाल का? नाही, आज नाही. आज खूप महत्वाचं काम आहे. ऐकून तरी घ्या. अहो नाही, आज नाही जमणार. तुम्ही नंतर या. वकील हे वस्त्र हो साहेब, हे मीच विणलंय. खरंच अविश्वसनीय, विलक्षण. अगं, हेच तो शोधायला मी निघालो होतो. मुख्य न्यायाधीश साहेब आज एक खूप मोठ्या ब्रिटिश अधिकाऱ्याला भेटायला जाणार आहेत. त्यांनी मागच्या भेटीत त्यांना असा शब्द दिला होता की एक खास विणलेलं वस्त्र ते भेट म्हणून देणार आहेत. परंतु खटल्याच्या गडबडीत ते पूर्णपणे विसरले. पण आज त्यांना आठवलं आणि त्यांनी ती कामगिरी माझ्यावर सोपवली. मला खरंच कळत नव्हतं की इतक्या तातडीने असं वस्त्र मी कुठून शोधून आणू. इतक्यात तू हे वस्त्र घेऊन आलीस. खरं तर वकील साहेब, हे तुमच्यासाठीच आणलं होतं. हो, मग आता तुझं स्वप्न पूर्ण झालंच म्हणून समज. ज्या क्षणी सगळं हरवलं असं वाटतं त्याच क्षणी नियती योग्य दरवाजा उघडते. तुम्ही तुमचे कर्म सुधारलेत, तुमची मुलं ताबडतोब परत येतील. म्हणजे आमचं काहीतरी चुकतंय असं म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची आणखीन एक संधी देतो आम्ही. बाळा, या चित्राचा अर्थ उलगडून सांगा. तुमच्या मुलांना आम्ही परत घेऊन येऊ. हे बघा, तुमचे हे असले खेळ खेळण्यात मला रस नाही. ती चित्र कोडी घेऊन जा इथून. आधीच माझं डोकं तापलंय. थांबा, मी प्रयत्न करून बघते. स्वामी, हे चित्र म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे का? अंधार म्हणजे अज्ञान आणि दिवा म्हणजे ज्ञान? नाही. रणजित, सांग. दिवा म्हणजे आशा, अंधारातही आशा असते असं काहीतरी असेल. नाही. मग नेमका अर्थ काय या चित्राचा स्वामी? बाळा, सांग अर्थ. स्वामी, हे चित्र वास्तववादी नाहीये. हे चित्र चुकीचं वाटतंय. म्हणजे? स्वामी, या चित्रामध्ये घरात दिवा तेवतोय, पण घरामध्ये कुठेही प्रकाश पडलेला दिसत नाही. आणि दिव्यामुळे कुठेही सावलीही पडलेली दिसत नाही. म्हणजे नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? हेच की तुम्ही जे पाहू इच्छिता ते सत्य असेल असं नाही.
अरे कधी कधी सत्य तुमच्या समोर असतं पण तुम्ही ओळखू शकत नाही. तुम्ही वीणाचं घर लुबाडलं पण त्यामागचं सत्य जाणून घेतलं नाही. वीणाच्या घरात सुख समाधान आणि शांतता होती, पण ती का होती हे जाणून घ्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बाळांनो, सगळ्यांना एकत्रित ठेवण्याची ताकद तुमच्या स्वभावात आहे आणि एका क्षणात सगळ्यांना वेगळं करण्याची ताकद तुमच्या भ्रमात आहे. तेव्हा भ्रमाला कधी मनात आसरा देऊ नका, कारण भ्रमामुळे अहंकार उत्पन्न होतो. हे कायम लक्षात ठेवा. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.